नमस्कार मित्रांनो, मी अनोर वैद्य आपल्या चॅनलवरती तुमचं स्वागत। तर मित्रांनो, मराठा आरक्षण हे आता एक खरोखरच एक चाललेला एक आरक्षणासाठीचा मुद्दा आणि सर्वांच्या चर्चेत असणारा मुद्दा आहे। तर मराठा समाजाला आतापर्यंत आरक्षण नव्हतं, त्यांना आरक्षण भेटणं गरजेचं आहे। यातपर्यंत ठीक आहे, मनोज जरांगे पाटील यांनी नेतृत्व केलं, त्यातून ओबीसी मध्ये 55 की ते 57 लाखापर्यंत ओबीसी मध्ये त्यांच्या नोंदी भेटल्या आणि त्यांना ओबीसी मधून आरक्षण आता भेटणार हे 100% शुअर आहे। पण मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन केले, पुढे ते सगळे सोयरे आहेत त्यांच्यासाठी आमरण उपोषण त्यांचं अजून चालू आहे। तर मनोज जरांगे पाटील अजून पुन्हा आमरण उपोषण का करतायत, नक्की यामागचं कारण काय? तर यामागचं कारण एकच आहे, मनोज जरांगे पाटील आहेत त्यांना एक त्यांची मागणी होती, जी सगळ्या सोयऱ्याची अंमलबजावणी जी अधिसूचना काढली होती त्या अधिसूचनेवरती सरकारने कायदा बनवणार असं सांगितलं होतं। जेव्हा एकनाथ शिंदे वाशीला गेले होते त्यावेळीच त्यांनी सांगितलं होतं की जो आम्ही अध्यादेश काढला आहे सगळे सोयऱ्यांची जी कायद्याची अंमलबजावणी ती करायची बाकी राहिली होती, तर ती अंमलबजावणी आम्ही करणार आहोत 15 दिवसानंतर असं सांगितलं होतं। त्यानंतर ती चौकशी किंवा तो कायदा पारित करण्यात आला नाही। तर यावरती पुन्हा मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला प्रश्न विचारण्यास सुरुवात केली। तर अनेकांनी तर्कवितर्क लावले की मनोज जरांगे पाटील यांनी वाशीमध्ये विजयी गुलाल उधळून आपली सभा, आपला मोर्चा, आपलं आंदोलन थांबवलं होतं आणि ते पुन्हा अंतराळी सराटे गावाला निघून गेले। मग आता पुन्हा आमरण उपोषण करण्याची गरज काय? तर गरज एकच आहे की सगळ्या सोयऱ्याची जे कायद्याचा अध्यादेश काढला होता त्याची अंमलबजावणी करायची बाकी होती आणि सरकारने एकनाथ शिंदे जेव्हा भेटीला गेले तेव्हा त्यांनी सांगितलं की आम्ही याच्यावरती कोणाकोणाचा काही आक्षेप आहे त्याच्यावरती, त्याच्यानंतर आम्ही त्याचा कायदा पारित करू असं सांगितलं होतं। पण तो कायदा पारित न करता त्यांनी तो कायदा तसाच ठेवला। पण जे आरक्षण त्यांना द्यायचं होतं की सगळ्या सोयऱ्यांनासुद्धा कुणबीमधून प्रमाणपत्र द्यावं हे होता कायदा पारित करायचा, तर न करता त्यांनी 10% दुसरं आरक्षण दिलं, म्हणजे मराठ्यांना जे आरक्षण दिलं ते 10% अजून दिलं। तर हे आरक्षण देऊन सुद्धा तो कायदा पुढे टिकेल की नाही यावरती प्रश्नचिन्ह आहेत। कारण देवेंद्र फडणवीस जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा सुद्धा त्यांनी असाच कायदा आणला होता 13% आरक्षण, तो सुद्धा कायदा न्यायालयाच्या पुढे टिकला नाही, तो सुद्धा कायदा रद्द करण्यात आला। तर अशा पद्धतीचं हे 10% आरक्षण दिले, तो कायदा सुद्धा जर उद्या न्यायालयात टिकला नाही तर तो सुद्धा रद्द करण्यात येईल। म्हणून मनोज जरांगे पाटील यांची मागणी होती की आमच्या समाजाला जे सगळे सोयरे आहेत त्यांना सुद्धा ओबीसी मधून त्यांच्याच रेफरन्सने आरक्षण भेटावं, तो कायदा पारित व्हावा। पण सरकारने कायदा पारित न केला आणि 10% आरक्षण पुन्हा दिलं। तर मनोज जरांगे पाटील आता या कायदा पारित न झाला आणि सरकारने दिलेली हमी होती ती न पूर्ण केल्यामुळे पुन्हा त्यांनी आरक्षणाचा मुद्दा धरून आणि उचलून धरला आणि त्यावर्षी ते आता आंदोलन करत आहेत। तर आंदोलन करतात, ते आंदोलनाला उडवून कसं टाकायचं, त्या आंदोलनाला कसा आळा बसवावा, कारण ते कोणतेही राजकीय नेते नाही, कोणतेही ते बिझनेसमॅन नाही, तर त्यांच्यावर ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स कोणत्याही प्रकारची यंत्रणा त्यांच्यावरती लावू शकत नाही हे सरकारला समजलं आहे। आणि ते मॅनेजसुद्धा होत नाही, कारण जे काही असेल ते लोकांसमोर लोकांचा निर्णय घेऊन, लोकांना एकत्र घेऊन, लोकांचं मत घेऊन ते आपले निर्णय मांडतात। तर यावरती आता ते कोणत्याच पद्धतीने मॅनेज होत नाही। सरकारने अनेक प्रकारे त्यांची मनभरणी करण्याचा प्रयत्न केला तरीसुद्धा ते कुठेही मॅनेज झालेले नाहीत किंवा मॅनेज होणारे नेते नाहीत, कारण त्यांनी समाजाचा जो विडा उचलला आहे तो त्यांना पूर्ण करायचा आहे। तर आता या पद्धतीने ते मॅनेज होत नाही, तर ते आता काय करायचं? ती भाषा ज्यांनी वापरली होती ती भाषा करून त्यांची चुकीची होती इथपर्यंत ठीक आहे, कारण त्यांचं मानसिक संतुलन बिघडलेलं असावं। कारण एखादा व्यक्ती किती दिवस अशा प्रकारच्या घोषणा करणार, किती दिवस आपले छळ आमरण उपोषण करणार, त्यावरती त्यांनी आपल्या प्रतिक्रिया देताना काही त्यांच्याकडून चूक झाली किंवा त्यांनी शब्द जे वापरायला नाही पाहिजे ते वापरतपर्यंत ठीक आहे, तर त्याविषयी त्यांच्याकडे गुन्हासुद्धा त्यांच्यावरती दाखल करण्यात आले, तर पुढे चौकशी होईलच त्याची। परंतु त्याविषयी त्यांनी दिलगिरीसुद्धा व्यक्त केली। तर मी जी वक्तव्य वापरली, कोणाला जर शिवाय दिल्या असेल तर ते मी माझे शब्द परत घेतो, मी दिलगिरी व्यक्त करतो असं सुद्धा त्यांनी सांगितलं। तर पुढे आता इथपर्यंत झालं, तर त्यानंतर त्यांनी जी वक्तव्य केली होती त्या वक्तव्यावर त्यांनी क्षमा तर मागितली, माफी मागितली। तर पुढे आता त्यांना कसं अडवता येईल अशा पद्धतीनं सरकारचं काही काम आहे। तर सरकारमधलेच नेते आहेत, सरकारमध्ये जे काम करणारे लोक आहेत, जे मंत्री आहेत, ते सुद्धा मनोज जरांगे पाटील यांच्यावरती एकेरी उल्लेख करत होते। भाकरी कोणाची खातो अशी छगन भुजबळ यांनीसुद्धा त्यांनी विचारणा केली होती। त्यानंतर नारायण राणे आहेत, त्या नारायण राणेसुद्धा त्यांच्यावरती अनेक प्रकारचे वक्तव्य केली होती। जे नितेश राणे आहेत त्यांनीसुद्धा त्यांच्यावरती अनेक प्रकारची वादग्रस्त वक्तव्य, रामदास कदम आहेत त्यांनीसुद्धा काही आरक्षणाविषयी मुद्दे उपस्थित केले। कारण एखादा व्यक्ती असा असतो ना, काहीतरी मिळवून देण्याच्या शोधात असतो ना, त्याला विरोधक भरपूर असतात पण करणारा कोणीच नसतो। जे आलेलं असतं हातात ते काढून घेण्याचा प्रयत्नात प्रत्येकाचा एक इच्छा असते आणि अनेक विरोधक असं का म्हटलं जाताना चांगल्या रस्त्यालाच स्पीड ब्रेकर लावतात अशा पद्धतीने। तर आता नक्की यावरती काय करावं? तर सरकारचा नवीन निर्णय, सरकारमधलेच काही अधिकारी आहेत, सरकारमधलेच काही मंत्री आहेत,
त्यांनीच एक नवा खेळ खेळली। काल 27 तारखेला जी विधानसभा झाली त्या विधानसभेत आशिष शेलार यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले की आशिष शेलार यांनी सांगितलं की ज्या पद्धतीने मनोज जरांगे पाटील यांनी सरकारच्या संपून टाकू खपून टाकू अशा प्रकारचे जे निर्णय घेतला, अशा प्रकारचे वक्तव्य ते कोणाचे, यामागे कोणाचा हात आहे याची SIT चौकशी व्हावी आणि उपमुख्यमंत्री आहेत त्यांच्या विरुद्ध जे वक्तव्य केले त्याची SIT चौकशी व्हावी। तर यावरती विधानसभेचे अध्यक्ष होते राहुल नार्वेकर त्यांनी सुद्धा सहमत दिलं आणि SIT ची चौकशी करण्याचे आदेश दिले। तर यावरती विरोधकांनी एक भरपूर असे प्रश्न उपस्थित केले, कारण ED CBI लावून अडवू शकत नाही किंवा मनोज जरांगे पाटील सुद्धा यावरती आरोप केले की ED CBI लावून मला तुम्ही अडवू शकत नाही, म्हणून तुम्ही SIT लावता, तुम्ही बिंदास लावा। पण ज्या सरकारचे मंत्री आहेत त्यांनी सुद्धा जी वक्तव्य केली त्यांची सुद्धा SIT चौकशी होणं गरजेचं आहे। तर मी SIT चौकशीला पूर्ण सहकार्य करेन अशी सुद्धा त्यांची भावना आहे, त्यांनी सहमत दाखवलं आहे, सहमत दर्शवलं आहे। तर पुढे पाहावं लागेल मनोज जरांगे पाटील या चौकशीनंतर सरकारला मॅनेज होतात का की मनोज जरांगे पाटील आपल्या निर्णयावर ठाम राहतात हे पाहावं लागेल। कारण अनेक मंत्र्यांची ED CBIच्या माध्यमातून चौकशी लागल्यानंतर ते मॅनेज झाले होते, ते भाजपमध्ये प्रवेश केला होता किंवा भाजपमध्ये आपला पक्ष फोडून विलीन झाले। तर आता मनोज जरांगे पाटील SIT चौकशीनंतर काय निर्णय घेतात हे सुद्धा पाहावं लागेल। तुम्हाला काय वाटतं, मनोज जरांगे पाटील कुठेतरी मॅनेज होतील का किंवा SIT चौकशीमध्ये दोषी ठरतील का हे तुम्ही नक्की कमेंट करा। आपण जर इथपर्यंत हा व्हिडिओ पाहिला असेल तर चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉन जरूर दाबा आणि आम्हाला असं सहकार्य कराल हीच अपेक्षा। जय महाराष्ट्र।